मिनिमलिस्ट जे आहे ना, मला वाटतं की दिवसातून एकदा तरी घ्यायला हरकत नाही. एक टोकन घ्या, 4 दिवसातून एकदा घ्या, 10 दिवसातून घ्या, आजार यायच्या पूर्वीच घ्या. आणि ज्याला बीपीचा त्रास आहे, बीपी वाढतोय, त्याच्यासाठी अतिशय चांगलं औषध आहे. खूप चांगलं. त्याच्यामध्ये अँटीऑक्सिडंट आहेत की जे फ्री रॅडिकल तुमच्या हृदयात वाढणारे घाण आहे ना, त्याला कमी करायचं काम करते. आणि सगळ्यात महत्त्वाचं की कोलेस्ट्रॉलची लेवल आहे ना, ती अलार्मिंग ठेवते. नॉर्मल ठेवायचं काम याच्या मार्फत होते. हृदयाची रिस्क याच्यामुळे कमी होते, स्ट्रेस लेवल कमी होते, ब्लड प्रेशर चांगला राहते, इन्सोमनिया म्हणजे झोप येत न येणं त्याला व्यवस्थित करायचं काम, किंवा हृदय दुखत असेल किंवा हृदयाच्या ठिकाणी दुखत असेल, चेस्ट इन्फ्लामेशन होत असेल, आणि हृदयाचे मसल जे आहे ना त्याला स्ट्रेंथ द्यायची ताकद आहे याच्यामध्ये. हृदयाचे मसल हळूहळू काय होतात, कडक बनतात. म्हणजे बघा, लक्षात ठेवा, हृदय चालताना कसं चालतं, हां, पण म्हातारपणी येईपर्यंत काय कसं चालणार आहे, स्पीड. बघा, म्हाताऱ्या माणसाचे जे काही हृदयाचे ठोके असतात ते कमी राहतात. लहान बाळाचे किती असतात, किती? एका मिनिटामध्ये झोप किती लहान बाळाची? 72. 124, 130, 140, 150 पर्यंत ठोके असतात लहान बाळाचे. आईच्या पोटात तर 160च्या वर असतात. आईच्या पोटात ते बाहेर आल्यानंतर 140 पर्यंत. मग तुमचं वय चांगलं वाढत 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 गेलं की 72. नॉर्मल ठोके 72 होतात. नॉर्मल ठोके 72. म्हातारपणी यायला लागलं 70, 69, 68, हळूहळू 58, 40. तर ते ठोके व्यवस्थित करायचं काम हे औषध करत आहे. ते अर्जुन आहे बघा, त्याच्यामध्ये ॲलोवेरा वापरला, याच्यामध्ये अश्वगंधा वापरली, मनुका वापरला. आता वेळ नाही म्हणून मी खास तुम्हाला प्रॉडक्ट ट्रेनिंग पुढच्या वेळी ज्या टायमाला येतोय ना कुठं आपल्या हत्ती गार्डनला,